सावर्डजवळ दुचाकी घसरल्यानंतर अज्ञात भरधाव वाहन अंगावरून गेल्याने 19 वर्षीय प्रतीक गावितचा जागीच मृत्यू. बेडकी गावावर शोककळा, कुटुंबावर दुःखाचा डोंगर. सुरतवरून सुखरूप परतला पण घरापर्यंत पोहोचूच शकला नाही. एकुलत्या एक लेकराचा महामार्गावर दुर्दैवी अंत. नियतीचा खेळ किती क्रूर असतो याचा प्रत्यय देणारी, हृदय पिळवटून टाकणारी घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर घडली. कामानिमित्त सुरत येथे गेलेला आणि सुखरूप घरी परत येत असताना नवापूर तालुक्यातील बेडकी येथील 19 वर्षीय प्रतीक राजू गावित हा घरापासून काही अंतरावर असतानाच काळाने त्याच्यावर झडप घातली. सावर्ड गावाच्या शिवारातील एकता हॉटेलसमोर झालेल्या भीषण अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार प्रतीक हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. सुरतहून परतल्यानंतर तो नवापूर येथे आला होता. तेथून आपल्या मित्रासोबत दुचाकी क्रमांक महाराष्ट्र 39 AZ 3852 ने आपल्या बेडकी गावाकडे निघाला असताना सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास सावर्ड गावाच्या शिवारातील एकता हॉटेलसमोर त्याची दुचाकी घसरली. तो रस्त्यावर पडताच मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याच्या अंगावरून जात त्याला चिरडले. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेला पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच चिंचपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. प्रतीकच्या निधनाची वार्ता बेडकी गावात पोहोचताच गावावर शोककळा पसरली. विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात त्याचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. कुटुंबाचा आधार असलेला एकुलता एक मुलगा काळाच्या पडद्याआड गेल्याने आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. आमच्या बेडकी गावातील प्रतीक राजू गावित याचं सुरतला कामाला गेला होता. कामाहून नवापूरला परत आला. नवापूरहून त्याने फोन केला की मी नवापूरला आलो आहे तर घ्यायला या असं. तर त्याचा मित्र गाडी घेऊन त्याला घ्यायला गेला. पण तिकडनं येताना सारवडजवळ गाडी स्लिप झाली की काय झाली ते आता, पण तो पडला आणि त्याच्यावरून येणारे ट्रक गेल्यामुळे तो जागीच मृत्यू पावला. तिकडनं येताना थोडा पाऊस सुरू होता त्यामुळे गाडी स्लिप झाली की मागून ठोकलं ते काही समजले नाही, पण त्याचा जागीच मृत्यू झाला. आणि पडल्यामुळे तो गाडी वरून गेल्यावर कमरेच्या वरून गेल्यावरती तो त्याच्या जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत जो दुसरा होता तो कसा आहे, त्याची तब्येत? तो चांगला आहे, त्याला नाही लागला आहे, तो चांगला आहे.